भारत जपान दरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करार, महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासह नागरी अणु करारावरही स्वाक्षऱ्या। जपानचे पंतप्रधान शिंझो आबे भारताच्या दौऱ्यावर। ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचं पुण्यात निधन, मंगळवारी होणार अंत्यसंस्कार। शेतकऱ्याला स्वाभिमानाने जगायला शिकवणारा योद्धा हरपला, शेतकरी चळवळीची मोठी हानी, मान्यवरांनी व्यक्त केला शोक। जैतापूर प्रकल्पाविरोधातल्या जेल भरो आंदोलनाला मोर्चाने सुरुवात, पाठिंबा दर्शवूनही शिवसेनेचा एकही कार्यकर्ता मोर्चात नाही। शरद पवारांचा आज 75वा वाढदिवस, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा। नेहरू सेंटरच्या कार्यक्रमाला राज उद्धव हजेरी लावणार। सामनाच्या अग्रलेखातून शरद पवारांवर एकाच वेळेला टीका आणि स्तुतिसुमन, पवारांच्या निवृत्तीवर विश्वास ठेवू नका अशी ही कोपरखळी। गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये गोपीनाथ गड स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांची उपस्थिती। आणि महाराष्ट्रात डान्स बार सुरू होण्याच्या हालचालींना वेग, नवा कायदा मंजूर होईपर्यंत सरकार आणणार वटहुकूम, सूत्रांची IBN लोकमतला माहिती।